श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी म्हणतात, नात्यांची खरी ओळख ही संकटातच होते. सुखात सगळेजण जवळ असतात. जो तुम्हाला अडचणीत ओळखतो तोच तुमचा खरा साथीदार आणि खरा मित्र असतो. नेहमी लक्षात ठेवा, यश हे एकट्याचं नसतं, पण अपयश हे नेहमी एकट्यालाच दिलं जातं. म्हणून स्वतःचं मन मोठं ठेवा, कारण जग काहीही म्हणो, तुम्हाला तुमची जागा काय आहे हे माहिती असल्यानंतर जगाच्या बोलण्याकडे लक्ष देत बसू नका. अंतरात्मा काय म्हणतो यावर विश्वास ठेवा. जो स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतो तोच खरा यशस्वी होतो. स्वामी म्हणतात, पुढे काही मिनिटे तू जर या व्हिडिओसाठी दिलीस तर तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडेल. जेव्हा माणूस एखादं नातं मनापासून जपतो तेव्हा अपूर्णत्वही सुंदर वाटू लागतं. आयुष्य हे परिपूर्ण होणं नाही, तर प्रत्येक अपूर्ण क्षणात सौंदर्य शोधणं असतं. जो सतत दोष देत राहतो, दोष पाहतो, तो कधीच प्रेम करू शकत नाही. कारण प्रेमात समजून घेणं हेच सगळ्यात मोठं शहाणपण असतं. काही शब्द अपमानासारखे वाटतात, पण त्यामागे प्रेम हे फक्त प्रेम दडलेलं असतं. आणि काही शब्द प्रेमासारखे वाटतात, पण त्यामागे फक्त आणि फक्त स्वार्थ दडलेला असतो. हे जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर किंवा घडू शकतं, आत्ताच स्वतःच्या रक्षणासाठी श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी म्हणतात, मन नेहमी त्या व्यक्तींकडे ओढलं जातं जिथे शब्द कमी लागतात आणि समज जास्त असते. स्वतःचं शांत राहणं हे कमकुवतपणाचं लक्षण नसतं, तर ती उच्च स्तराची समजूत असते. अनेकदा आपण लढाई जिंकतो, पण आपलं मन हरवतो. म्हणून प्रत्येक नातं जपताना अहंकार नको, कारण तो नात्याला गिळतो. जे बोलतात की त्यांना वेळ नाही, तेच नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये वेळ काढतात. वेळ मिळतो, पण इच्छा लागत असते. ज्यांचं नातं खरं असतं त्यांचं उत्तर वेळेतच असतं. जे खोटं असतं ते सतत कारणं शोधत असतात. जो माणूस तुमच्या भावनांपासून पळतो तो तुमच्या आयुष्यात टिकणार नाही, कारण भावनांचं मूल्य हे अशी लोक कधीच समजत नाहीत. स्वतःचं सुख नेहमी ही लोक पाहतात. प्रेम केवळ हक्क नसतो, ती जबाबदारी असते आणि समर्पण ही असतं. नातं म्हणजे फक्त फोटो शेअर करणं नाही, तर वेदनांमध्येही समजून घेणं असं असतं. आयुष्य खूप लहान आहे, म्हणून जिथे आदर नसेल तिथे थांबू नका. ज्यांना तुमचं मूल्य समजत नाही त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही हवे आहात त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही. मनुष्य कितीही बोलका असो, तो फक्त समजून घेणाऱ्यांपुढेच खरा व्यक्त होतो. जगाला काहीही वाटो, पण स्वतःच्या अंतःकरणाशी नेहमी प्रामाणिक राहा. काही चूक झाली तर स्वतःला शिक्षा द्या, पण स्वतःवरचा विश्वास कधीच हरवू नका. चूक करणं हा माणसाचा स्वभाव धर्म आहे, पण त्यातून शिकून सुधारणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे. वेळ वाईट असली तरी वागणूक चांगली ठेवा, कारण वेळ बदलतो पण आठवणी राहतात. स्वामी म्हणतात, जे लोक आज हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कुटुंबावर मी कधीही संकट येऊ देणार नाही, आणि ज्यांनी तुला धोका दिला तेही आता तुझ्याशी बोलायला तरसतील. काही माणसं तुझ्यावर प्रेम करतात कारण तू चांगला आहेस. काही लोक फक्त तुझा गरजेपुरता वापर करतात. पण फरक मात्र तुला स्वतःलाच ओळखायचा आहे. त्यासाठी आमचं नामस्मरण नेहमी करत राहा. स्वतःला कधी इतकं झुकवू नको की कोणीही तुमच्यावर पाय ठेवून पुढे जाईल. आयुष्यात काहीही गमावं लागलं तरीही चालेल, पण तुमचा स्वाभिमान कधीही गमावू नका, कारण सगळं काही परत मिळू शकतं, पण तुमचा अभिमान, स्वाभिमान परत मिळू शकणार नाही. आपण एखाद्याच्या प्रेमात जितकं खोल जातो तितकंच स्वतःला विसरतो. पण खरं प्रेम तेच जे स्वतःलाही जपून दुसऱ्याला समजतं. माणूस तुटतो तेव्हा नाही, तर जेव्हा कोणी सोडून जातं तेव्हा तो स्वतःच्याच भावना घेतो. मौनात लपलेलं दुःख शब्दापेक्षाही जास्त जळतं. हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या वेदना सर्वात खोल असतात. जो तुमच्या मौनालाही समजतो तोच तुमच्यासाठी बनलेला असतो. जेव्हा नातं एकमेकांना समजून चालतं तेव्हा सिद्ध करण्याची गरज नसते.
प्रत्येकाची आपापली लढाई असते. त्यामुळे कोणालाही सहजपणे दोष देऊ नका. आयुष्य सुंदर असतं, पण ते पाहण्यासाठी आपलं मन शुद्ध असावं लागतं. जी माणसं शांत असतात त्यांच्यात एक गोड ताकद असते. कारण शांत राहणं ही कमजोरी नसून संयमाची कला आहे. संकटं मोठी नसतात, आपल्या मनातील भीती खूप मोठी असते. जो संकटातही शांत राहतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. स्वतःवर विश्वास असेल तर यश दूर नाही. जीवनात सगळं मिळेल, पण त्याची योग्य वेळ आल्यानंतरच. तुला असं वाटेल, माझ्या आयुष्यात या गोष्टी नाहीत, माझ्या आयुष्यात हे सुख समाधान नाही. पण तुझ्या नशिबात ज्यावेळी त्या गोष्टीची वेळ लिहिली असेल तेव्हाच स्वामी त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात आणतील. जोपर्यंत स्वतःला तुम्ही ओळखत नाही, स्वतःचं सामर्थ्य तुम्ही ओळखत नाही, तोपर्यंत जग कितीही तुम्हाला ओळखो त्याचा काहीच उपयोग नाही. तुमची खरी ताकद तुमचं मन आहे. ते स्वच्छ ठेवा. आत्मा कधीच थकत नाही, पण मन भरतं आणि शरीर थकून जातं. शरीर थकलं तरी चालेल, पण आत्मा हार मानू नये. जो आपल्या मार्गावर ठाम असतो त्याला एक ना एक दिवस यश हे मिळतंच. नशिबाच्या नावाखाली अळस झाकला जातो. पण प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचं नशीब लिहिता येतं. प्रत्येक अपयश हे पुढच्या यशाचं पाऊल असतं. जर प्रयत्न करताना पडलात तर तुम्ही परत उठून चाला. कारण उठून पुन्हा सुरू करणं चालणाऱ्याला ठेच लागते. संघर्ष नसेल तर यशाची सवयही कळत नाही. जे झपाट्याने यश मिळवतात ते अडचणीत टिकत नाहीत, पण जे अडचणीतून उभे राहतात ते जग बदलण्याची ताकद असतात. अश्रूंना दुर्बलता समजू नका. ते हृदयाची भाषा आहे. जे व्यक्त करू शकत नाही ते डोळे सांगतात. मौनालाही एक आवाज असतो. तो फक्त समजून घेणाऱ्यालाच ऐकू येतो. जे लोक भावनिक असतात ते अधिक संवेदनशील आणि खरे असतात. खरे प्रेम करणारे असतात. पण अशाच लोकांना सगळ्यात जास्त वेदना सहन कराव्या लागतात. कारण ते माणसं गमावतात आणि आठवणी जपतात. हा देखील अनुभव तुमच्या आयुष्यात आला असेल किंवा इथून पुढे देखील येईल. पण तुम्ही स्वतःच्या आत्मविश्वासावरती जेव्हा ठाम राहाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. स्वामी नेहमी म्हणतात, बाळा स्वप्न पाहणं चुकीचं नाही, पण त्यांच्यासाठी झटणं गरजेचं असतं. जे स्वप्नांवरती विश्वास ठेवतात ते अंधारातही प्रकाश शोधतात. देव प्रत्येक वेळी तुमचं ऐकत नाही, पण तो तुम्हाला त्यांच्यासाठी तयार करत असतो. कधी तो परीक्षा घेतो, कधी शिक्षण देतो, पण तो कधीही दुर्लक्ष करत नाही. विश्वास ठेव, जे हरवतात तेही कोणत्या ना कोणत्या तरी नवीन सुरुवातीसाठीच असतं. प्रत्येक माणसात काहीतरी खास असतं, फक्त त्याला समजून घेणारी ती नजर असावी लागते. मासा झाडावर चढू शकत नाही आणि सिंह पाण्यात राज्य कधीच करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाचा दर्जा आणि स्थान समजून घेणं गरजेचं असतं. प्रत्येक माणसांमध्ये देव आहे, पण त्याला पाहण्याची दृष्टी आपल्याला असली पाहिजे. कधीकधी आपण इतरांना खूप महत्त्व देतो आणि स्वतःची किंमत कमी करून घेतो. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते, फक्त भूमिका वेगळी असते. कोणीही शिखरावर जन्म घेत नाही, दृष्टिकोन आणि ध्येय यांनी शिखर गाठलं जात असतं. आई-वडील फक्त एकमेव असं नातं असतं, जे प्रत्येक वादळात आपल्या पाठीशी सावलीसारखं उभं असतं. जेव्हा सगळं जग आपल्या विरोधात उभं असतं, तेव्हा आपली आईची प्रार्थना आणि वडिलांचा विश्वास आपल्याला साथ देतो. त्यांच्या सावलीशिवाय माणूस या जगात सूर्याखाली जळतो. लिंबाचा थेंब दूध आंबवतो, तसाच माणसाचा अहंकार नातं नष्ट करतो. बाळा, नातं तेच जे अहंकारातही जिवंत राहतं. स्वाभिमान आणि अहंकार यात मोठा फरक असतो. जे वागतं ते प्रेम असतं, ते ठाम राहतं तो स्वाभिमान असतो. एकदा का झाडाची फांदी तुटली तर ती परत जोडता येत नाही. पण मूळ जिवंत असेल तर पुन्हा नव्याने सुरुवात होऊ शकते. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य उज्ज्वल करता येतं. प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात असते. मावळता सूर्यही सुंदरच असतो, कारण तोही एक नव्या दिवसाची सुरुवात करत असतो. जे हरवतं ते नव्या कथेसाठी जागा करतं. जमीन स्वच्छ केल्यावरच नवीन बीज पेरता येतं. काही गमावणं म्हणजे तुमचं हृदय उघड पाहणं. ज्यांनी दुःखातही साथ दिली तेच खऱ्या अर्थाने तुमचं भांडवल आहे. मातीची आठवण करून देणारे खरे असतात, पण जे दगडासारखे वागतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. गरजेच्या वेळेस अनेक जण जवळ येतात आणि उपयोग संपल्यावर आपल्याला दूर ढकलतात. याला स्वार्थीपणा असं म्हणतात.
कधीकधी आपण ज्याला जग मानतो तो आपल्याला फक्त त्याची एक गरज मानत असतो. पाण्याचा थेंब तव्यावर पडला तर तो जळतो, तो कमळावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. म्हणूनच माणसाची किंमत त्यांच्या परिस्थितीवर नाही तर स्वभावावर ठरते. मन थकलं की म्हणतं हार मान, पण हृदय म्हणतं अजून एक प्रयत्न कर. जे हृदयाचा आवाज ऐकतात तेच इतिहास घडवतात. जगात लोक तुम्हाला तुमच्या नावानं ओळखत असतील, पण स्वभावामुळे लक्षात ठेवतील. निसर्ग ही हृदयात घर करणारी गोष्ट असते. नाती टिकवायची असतील तर एकमेकांची प्रशंसा करा. प्रत्येकामध्ये काही तर सुंदर हे असतंच. सत्य हे तलवार आहे, पण खोटेपणा नात्याला आतून खाऊन टाकतो. समाजात आदर हा चेहऱ्यावरून दिला जातो, स्वभावावरून नाही. मी चांगला की वाईट हे ठरवू शकत नाही, पण मी कधीच कोणाचा गैरफायदा घेतला नाही. प्रत्येकाचं वेगळं जग असतं. तेथे आपण फक्त एक पात्र असतो. पैसा फक्त साधन आहे, पण तो माणूस बनवू शकतो किंवा तोडू शकतो. कधीकधी एखाद्या नात्याला फक्त एकाच कारणामुळे सोडावं लागतं, कारण लाख प्रयत्नानंतरही तिथे आपली किंमत राहत नाही. एकटं राहण्याची सवय लावून घ्यायला हवी. कारण कुणाचंच आयुष्य कुणा वाचून थांबत नाही. कोणच कुणाच्या आयुष्याला नेहमी कायमस्वरूपी पुरलेला नाही. म्हणून स्वामी नेहमी म्हणतात, कर्म करत राहा, संयम ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. जो तुमचं वाईट इच्छितो तो स्वतःच आपल्या कर्माच्या आगीत जळत राहतो. फक्त हे पाहत राहा की तुम्ही कोणाचं वाईट तर करत नाही ना, कोणाविषयी वाईट विचार तर करत नाहीत ना. आपल्याला समजून घेणं ही देखील स्वामींनी दिलेली एक ताकदच असते. उद्या तुमच्या आयुष्यात वेळ असेलही, पण ती व्यक्ती नसेल. शांत राहा. राग मोठा असतो, पण त्याचा त्रास त्याहीपेक्षा खूप मोठा असतो. निसर्गाच्या निर्णयावरती कधीही शंका घेऊ नका. शिक्षा मिळते म्हणजे काहीतरी चुकीचं झालं असेल, आणि जर काही चूक नसेल तर देव स्वतःच तुमच्या कर्माचं मूल्य ठरवत आहे, हे लक्षात ठेवा. देव म्हणतो, आज जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत आहे त्यांच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडणार आहेत, त्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, दुःख धैर्याला धार देतं. जेव्हा माणूस अहंकाराच्या अंधारात हरवतो, तेव्हा त्याला ना स्वतःचं सुख दिसतं ना दुसऱ्याचं भलं. थोडंसं नम्र होऊन पहा, अहंकार नष्ट होईल. थोडं डोळ्यात पाणी साचू द्यात, दगडासारखं हृदय वितळेल. जे सत्कर्म करून विसरतात त्यांचंही उदाहरण जग आजही देतं. तुमचं स्वप्न तुमच्या यशाचा गजर करतील आणि जग शांतपणे तुमच्याकडे पाहू लागेल. खरी उंची त्यालाच मिळते जो सुडाच्या आगीत न जाता स्वतःला बदलतो आणि इतिहास घडवतो. स्वामी म्हणतात, कधी आपल्या एखाद्या माणसाने एखादी रागात बोललेली गोष्ट हजार हसऱ्या शब्दांपेक्षा जास्त खरी असते. कारण हसणं सगळ्यांसाठी असतं, पण राग फक्त ज्याचं महत्त्व मनाला आहे त्यांच्यासाठी. चुकीचं नसतानाही दोष ठरवलं जाणं सोपं असतं, कारण जग सत्य पाहत नाही, फक्त गोष्टींवरती विश्वास ठेवतं. खरं असूनही स्वतःला सिद्ध करणं हे सर्वात अवघड लढाई असते. माझी सर्वात मोठी चूक ही नव्हती की मी कोणाला तरी फसवलं, तर ही होती की मी सर्वांचा फार विचार केला आणि स्वतःच्या भावनांपेक्षा दुसऱ्यांचं सुख जपलं. आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी ज्या विश्वासाचा विश्वासघात केला. काही लोक आपली किंमत करत नाहीत, कारण आपण ज्यांना जाणवून दिलं की आपण त्यांच्याशिवाय अपूर्ण आहोत. हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. जेव्हा कोणालाही वाटतं की तुम्ही त्यांच्याशिवाय अपूर्ण आहात, तेव्हा तो तुमचं अस्तित्व हलकं समजू लागतो. नात्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय आहे तर ती आहे निष्ठा. पण ती प्रत्येकाकडून तिची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःलाच फसवणं असतं. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. बाळा, हा स्वामींनी दिलेला संदेश जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी, तुमचा संदेश मी मान्य करीन, तुम्ही सांगितलेल्या वाटेवरती चालत राहीन, आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण स्वामींना तुमची काळजी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.